नमस्कार. 19व्या भागामध्ये आपण साधारणपणे पृथ्वीचं परिवलन, सूर्य, चंद्र यांच्या फिरण्याच्या कक्षा हे साधारण कसे असतात याचा एक छोटासा अभ्यास केला. तुम्हाला शक्य झाल्यास इयत्ता 8वीचं पुस्तक वाचा, मूव्ही तिचं काय वाचू नका. पण काय खरं, काय बरोबर, काय नाही हे सगळं तपासा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण जे गृहीत धरलेलं असतं ते बरोबर आहे का हे तर तपासा आणि मग त्याच्यावरून तुम्ही ठरवा की तुमचं चूक की बरोबर. ठीक आहे. चला आता आपण आज या 20व्या भागाकडे जाणार आहोत. ते म्हणजे काय, आपण पंचांग या सत्रामध्ये आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे आपल्याला आज काय शिकायचं आहे, पंचांग हातात घेतल्यानंतर आपल्याला ते पान कसं वाचायचं हे कळलं पाहिजे. बघूया. आता माझ्याकडं एक दाते पंचांग आहे 2025-26. तुमच्याकडं असेल तर काढून बघा. त्याचा हा पान नंबर 40. मी ते पान इथं लिहिलेलं आहे. समजा तुमच्याकडे इतर कुठलं असेल तर तेही तुम्हाला मी कसं वाचतो ह्याचा अभ्यास करून तुम्हाला ते सुद्धा वाचन करता येईल. प्रयत्न करा. बघा, इथं जे कॉलम दिलेले असतात ते कॉलम कसे असतात. पहिला कॉलम असतो तिथी. हे 1 ते 15 याप्रमाणे येतात. 1 म्हणजे प्रतिपदा, 2 द्वितीया, 3 तृतीया, 4 चतुर्थी याप्रमाणे ते कॉलम असतील. आता मी इथं विचार तो करणार नाही, मी इथं हे वाचायचं कसं बघतोय. आता ही प्रतिपदा आपण घेतली तर त्याच्या पुढे लिहिलंय वार म्हणजे वा, त्याच्या पुढे गुरु, शुक्र, शनी असं लिहिलं तर त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिलेला असतो. गु म्हणजे गुरुवार. प्रतिपदेला गुरुवार आहे. कलाक मिनिटे, कलाक मिनिटे. आता हा कलाक हा शब्द लक्षात घ्या नेहमी बरं का. कलाक म्हणजे काय, आपलं घड्याळ असतं 1 ते 12 या आकड्यांचं. रेल्वेचं घड्याळ तेच असतं, पण आपण 12 नंतर पुन्हा 1 वाजले म्हणतो, 2 वाजले, 3 वाजले. रेल्वे असं म्हणत नाही. रेल्वेचं किंवा एस टीचं घड्याळ असतं ते 12 नंतर 1 म्हणजे 13, 2 म्हणजे 14, 3 म्हणजे 15 याप्रमाणे असतं. मग शेवटी तुम्ही थांबता कुठं सांगतो तुम्हाला मी. तर 23 म्हणजे रात्रीचे 11 आणि 24 म्हणजे रात्रीचे 12. संपलं. तर 12 नंतर पुन्हा 1 वाजणार ना. पण नाही, कलाक मिनिटे हा ही सिस्टीम जी आहे ती अशी नाही आहे. तर ती 24च्या पुढे 25 शब्द वापरते. म्हणजे रात्री 1, 26 रात्री 2, 27 रात्री 3, 28 रात्री 4, 29 पहाटे 5, 30 पहाटे 6, 31 येत नाही कधी, 6. आता 6 वाजून 15 मिनटं तर 30:05 असा शब्द असो, 30:15 असा शब्द असू शकेल. 6 वाजून 20 मिनटं तर 30:20 असा शब्द असू शकेल. या आपण सिस्टीमला कलाक असा शब्द वापरलेला आहे. बघू आता आपल्याला हे कलाक म्हणजे काय कळतं का. तर ह्या गोष्टी हळूहळू समजवतात. समजल्या नाही तर हातावर बोटाने मोजायचं आणि पुढे जायचं. बघूया. शक्य तुम्हाला हे झालं तर तुम्ही हा प्रयत्न करा. गुरुवार 13:25 म्हणजे प्रतिपदा त्या दिवशी 13 म्हणजे दुपारी 1 वाजून 25 मिनिटापर्यंत होती. 13:25 म्हणजे प्रतिपदा 13:25 1 वाजून 25 मिनिटापर्यंत होती. याचा अर्थ असा की द्वितीयेला 1 वाजून 26 मिनिटांनी सुरुवात झाली. द्वितीयेला सुरुवात झाली. मग ती द्वितीया कुठपर्यंत होती, तर ही द्वितीया शुक्रवार सकाळी 11 वाजून 20 मिनिटापर्यंत होती. 11:20. मग द्वितीया 11:20ला संपल्यावर तृतीया सुरू झाली 11 वाजून 21 मिनिटांनी. म्हणजे तृतीया शनिवारी, शुक्रवारीच 11 वाजून 21 मिनिटांनी सुरू झाली, पण शनिवारी सकाळी 9:54 पर्यंत होती. त्यानंतर 9 वाजून 54 मिनिटापर्यंत तृतीया होती. 9 वाजून 55 मिनिटांनी चतुर्थी लागली आणि ही चतुर्थी रविवारी सकाळी 9:15 पर्यंत होती. 9:15 पर्यंत होती. आणि या पद्धतीनं आपण तिथी बघतो. मग आता तुमच्या लक्षात येईल 1 वाजता, 11 वाजता, 9 वाजता, 9:54, 9:15 हे असं कमीत कमी 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 होत जाते. म्हणजे जी तिथी पहिल्यांदा प्रतिपदेला आहे ती नंतर हळूहळू बारीक 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 होत जाते आणि त्यानंतर पुन्हा हळूहळू ती मोठी होत जाते. म्हणजे तिथी कोणतीही सगळ्या तिथी सारख्या नसतात. म्हणजे आपलं बघा, सोमवार ते रविवार,
आपण बघितलं तर प्रत्येक दिवस आपलं 24 तासाचा आहे. सगळेच्या सगळे तास 60 तासाचे आहेत. बरोबर आहे. सगळेच्या सगळे तास 60 मिनिटाचे आहेत. सगळेच्या सगळे मिनटं 60 सेकंदाचे आहेत. हे कसं, हे साचेबद्ध आहे. तसं यात साचेबद्धता नाही आहे. यामध्ये हे वेगळं असू शकतं. म्हणून आता नक्षत्र, आरद्रा नक्षत्र दिलेलं आहे त्यांनी. हे कलाक सकाळी 8 वाजून प्रत्येक दिवशी 8 वाजून 47 मिनिटापर्यंत नक्षत्र आहे. 8:48 नंतर या सगळ्या संपायच्या वेळा असतात. 8:48 नंतर पुनर्वसू लागलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:22 पर्यंत पुनर्वसू होतं. हे 7:23 पुष्य नक्षत्र लागलं. ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 36 मिनिटापर्यंत होतं. ही झाली नक्षत्र वाचनाची पद्धत. आता पुढे आला योग. आपण बघणार आहोत योग म्हणजे काय. नंतर हा योग ध्रुव योग होता. हा कधीपर्यंत होता? 23:40 म्हणजे रात्री 11 वाजून 40 मिनिटापर्यंत होता. 11 वाजून 41 मिनिटानंतर व्याघात नावाचा योग आला. हा योग रात्री 9 वाजून म्हणजे 21:20 म्हणजे 9 वाजून 20 मिनिटापर्यंत होता. 9:20 नंतर 9:21 हे हर्षण नावाचा योग सुरू झाला. आणि तो कधीपर्यंत होता? तर या तृतीयेला तुम्हाला असं लक्षात येईल, तो रात्री 7 वाजून 15 मिनिटं म्हणजे 19:15 पर्यंत होता. 19 म्हणजे 7, 12 अधिक 7 म्हणजे 19, 12 नंतर 7 तास गेले की 19 येणार तुमचं. याप्रमाणे योग वाचन करायचं आहे. आता दिवा आणि रात्रवशी 2 कर्ण आहेत. बघा पुढे जर तुम्ही कुठे पंचांग घेऊन बसला तर तुम्हाला लक्षात येईल की हा प्रकार जुन्या पंचांगात नाही. सुमारे 1985 पर्यंतच्या सगळ्या पंचांगामध्ये सगळ्या एकच करण शब्द होता, 2 करण नव्हते. मग आता हे करण म्हणजे काय लक्षात घ्या. तर तिथी जी आहे ही तिथी, ह्या तिथीच्या बरोबर अर्ध्या भागाला करण असं म्हणायचं. म्हणजे ही संपूर्ण जी आहे की तिथी आणि हे करण आणि हे करण. म्हणजे तिथी म्हणजे जर 100 रुपयाची नोट असेल तर करण म्हणजे 50 रुपयाच्या 2 नोटा. क्लिअर कट. तिथी म्हणजे जर 100 रुपयाची नोट असेल तर करण म्हणजे 50 रुपयाच्या 2 नोटा. 2 करण बरोबर 1 तिथी. इतकं साधारणपणे क्लिअर आहे आणि ते बरोबर तुम्हाला इथं दिसेल. आता आपण प्रयत्न करूया. हे करण कसे आहेत ते. मग जे दिवसा असतं त्याला दिवाकरण म्हणायचं आणि जे रात्री असतं त्याला रात्रवकरण म्हणायचं. काहीही विशेष नाही. 2 कर्ण दिलेले असतात. मागं फक्त एकच करण पहिलं दिले जात असे, दुसरं दिले जात नसे. त्यामुळं खूप अनर्थ होत असत आणि त्याचे पण परिणाम लोकांनी तोटे भोगलेले आहेत. म्हणजे काय बघा, दिवाकरण आणि रात्रवकरण अशी 2 करण आहेत. समजा हे पहिलं करण जे आहे ते दिवाकरण आहे आणि हे एकच दिलेलं आहे. तर दुसरं करण दिलेलं नसल्यामुळे हेच करण 24 तास आहे असं समजून पुढं गेलं आणि मग पुढच्या करणाचा अभ्यास न करता तेच करण आहे असं समजलं गेलं. म्हणजे काय, समजा ही तिथी आज सकाळी 10 पासून उद्या सकाळी 10 पर्यंत आहे असं माना. तर ते करण कसे आले? आज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पहिलं करण आणि रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत दुसरं करण. असे 2 करण आले. पण फक्त एकच करण दिलं असल्यामुळे तोटा असा होता, रात्री 10 नंतर म्हणजे समजा गृहीत धरा की रात्री 12 वाजता एका मुलाचा जन्म झालाय. तर एकच दिलं असल्यामुळे ते 10 ते 10 धरलं जात असल्यामुळे ते करण जे आहे ते 12 वाजता जन्म झाला तरी सुद्धा पहिलं कर्ण धरलं जात असेल. मग त्यात तोटा काय झाला? जर समजा इथं विष्टी नावाचं करण असेल, विष्टी, तर ते करण पूर्ण 24 तास आहे असं समजून त्याला विष्टी करण्याची शांती करायला सांगितली जात असेल अज्ञानाने. आणि मग त्यांनी शांती केली, कित्येक तरी लोकांनी केल्या, परंतु आम्हाला कळलं नाही की यात काय झालेलं आहे. आणि ह्या शांत्या केल्या म्हणजे आपल्या लक्षात आलं की आपला तोटा काय झाला, करण नसल्यामुळे हे घोळ झाले. असा घोळ होऊ शकतो. बरोबर. हे दिवाकरण आणि रात्रवकरण. आता बघा तुमच्या लक्षात येईल, प्रतिपदा रात्री 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू झाली. रात्री 1 वाजून 25 मिनिटांनी सॉरी रात्री 1 वाजून 25 मिनिटांनी संपली. आता ही संपल्यानंतर ही प्रतिपदा संपल्यानंतर द्वितीया कधी सुरू झाली? रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी. म्हणजे इथं जर बघितलं तर हे दिवाकरण 1 वाजून दुपारी 25 मिनिटांनी बव संपलं आणि कौलवकरण सुरू झालं. कौलवकरण सुरू झालं.
तर ते इथं असं न बघता इथं बघायला पाहिजे आपल्याला. हे 13-25 पर्यंत भवकरण होतं आणि त्याच्यानंतर सुरू झालं बालवकरण. तर ते रात्री 24-18 पर्यंत आहे. रात्री 24-18 पर्यंत आहे. हे दुसरं 24-18ला बदललं. मग आता हे 24-18ला संपलं. मग इथं जर बघितलं तर सकाळी हे 24-18 नंतर 24-19ला हे कौलवकरण सुरू झालं. रात्री 12:19 ते सकाळी 11:20 होतं. 11:21ला हे तैतिलकरण सुरू झालं. ते करण रात्री 10:32 होतं. आता हे तैतिल रात्री 10:32 संपल्यानंतर इथं यायचं. हे रात्री 10:33 गरजकरण सुरू झालं. ते सकाळी 9:54 होतं. आणि 9:55 वणिज नावाचं करण सुरू झालं. ते रात्री 9:29 होतं. या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागेल. बघा एकदा, प्रयत्न करा, पुन्हा एकदा कळते का काढून बघायचं. हे 2 करण आले आणि त्यानंतर इथं दी दिलेला आहे. दी या शब्दाचा अर्थ असा की दिनमान. दी म्हणजे दिनमान. आता हे दिनमान म्हणजे काय, तर सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्यामधला कालावधी म्हणजे दिनमान. समजा सूर्योदय सकाळी 6:01 होतोय आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:01 होणार आहे. तर सकाळी 6:01 ते संध्याकाळी 6:01 ह्याच्यामधला जर काळ मोजला तर हा बरोबर 12 तास धरले जातात. पण हेच संध्याकाळी हा सूर्यास्त 7:01 झाला. त्यांनी दिलेला आहे 7:01. तर हा दिनमानाचा भाग आहे तो झाला 13 तास. 6 1 अधिक 1 तास 13 तास. म्हणजे सूर्यास्त यातून सूर्योदय वजा केला की उरलेला कालावधी म्हणजे दिवस किती होता हा कालावधी. मग आता दिनमान जे आहे हे आपल्याला ह्याच्यातून काढता येतं की दिवस केवढा होता. मग एकूण तिथीमधून किंवा त्याच्या दिवसात 24 तासामधून जर दिवस वजा केला तर उरलेली रात्र. आपल्याला रात्रमान पण काढता येतं. काही पंचांगामध्ये रात्रमान पण दिलेली असते. हे झालं दिनमान. कशासाठी बघायचं हा नंतरचा भाग आहे. प्रयत्न करा की आपल्याला दिनमान म्हणजे काय आणि रात्रमान म्हणजे काय आत्ता कळणार नाही. आता इथं उ दिलेलं आहे. उ याचा अर्थ असा रवी उदय. रवी उदय याचा अर्थ असा 06:05 म्हणजे सकाळी 6:05 रवी उदय म्हणजे सूर्योदय झाला. प्रत्येक दिवशीचा सूर्योदय दिला असेल 6:05. मग दुसऱ्या दिवशी आता 6 वाजून लिहिलेलं नाही, 05 लिहिलं आहे म्हणजे 6:05. पुढं पण 6:05. समजा इथं 6:07 आलं तर 6:07. 6:08 पुढं फक्त मिनटं दिलेली असतात. हा झाला रवी उदय. आणि पुढे रवी अस्त म्हटलंय याचा अर्थ असा रवी अस्त म्हणजे काय तर सूर्यास्त केव्हा होणार आहे ती वेळ दिलेली असते. 19:18. 19 म्हणजे रात्रीचे 7 म्हणजे 7:18. 7:19. 7:19 याप्रमाणे ते दिलेलं असेल. आता इथं काही वेळेला काय होतं की शेवट येऊ शकतो. म्हणजे 6:05 आता समजा गृहीत धरा की कुठंतरी 6:52 अशी वेळ असेल सूर्योदयाची. तर पुढे 6:52, 6:53, 6:54, 6:55, 6:56, 6:58, 6:59 म्हणल्यावर तर 7 वाजणार. तर 7 देत नाहीत, 02 याचा अर्थ 7:02. आपण गृहीत धरायचं इथं 7 दिलेलं नसतं. 7:02 हे आपल्याला समजलं पाहिजे. आपला तेवढा IQ चांगला असला पाहिजे. तर 02 कसं उलटं मागं गेलं का असला विचार करायचा नाही. 7 आलं लक्षात तुमच्या. आणि त्याच्यानंतर पुढे चंद्रप्रवेश नावाचा एक कॉलम आहे. याचा अर्थ असा चंद्रप्रवेश म्हणजे कोणत्या राशीतून सूर्य कोणत्या राशीत जाणार. आता इथे लिहिले 25:40 नंतर कर्क म्हणजे रात्री 25 म्हणजे 24 म्हणजे 12 वाजता. 25 म्हणजे रात्री 1 वाजता. 1:40 कर्क राशीत. मग 1:40 जर कर्क राशीत असेल तर 1:39 तो चंद्र हा मिथुन राशीमध्ये होता. मग हे कुठपर्यंत या पुनर्वसू नक्षत्रापर्यंत बरोबर इथं दिलेलं असतं त्यांनी ते. त्यामुळं आपल्याला ह्याच्यावरून आपल्याला काय करणार तर तिथी वार कलाक मिनिटे, नक्षत्र कलाक मिनिट, योग कलाक मिनिट,
दिवाकरण कलाक मिनिट आणि रात्रीकरण कलाक मिनिट. दिवसाचं असेल तर दिवसाचं, रात्रीचं असेल तर रात्रीचं लिहायचं आपल्याला. आता लिहिण्याचा प्रश्न येणार नाही, सगळं आपल्याला तयार मिळतं. पण आपल्याला जर हातानं करायचा प्रश्न आलाच तर आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि किमान एक 5-50 तरी पत्रिका हाताखालून जायलाच पाहिजे. ते कागद घ्या, कागदावर लिहून काढा, करा, नाहीतर 5-50 कोऱ्या विकत आणा आणि करा. पण प्रॅक्टिससारखा दुसरा चांगला शहाणपणा कुठेही मिळणार नाही बाजारामध्ये. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण म्हणतो कशाला पाहिजे, सगळं तयार मिळतं. काही सॉफ्टवेअर असे आहेत की ज्या सॉफ्टवेअरमध्ये आपण जर हे तयार घेतलं तर तिच्या ढिगभर चुका असतात आणि त्या चुकामुळं आपल्याला काहीही कळत नाही. याचं कारण असं की तुम्ही विद्वान ज्योतिषी असाल, पण ज्या इंजिनियरनं सॉफ्टवेअर तयार केलं त्याला ज्योतिषातला गंध नसतो. त्याची एखाद दुसरी चूक होऊ शकते, माणूस आहे. ती चूक आपल्याला बरोबर अडचणीची आणते आणि मग आपल्याला काहीच कळत नाही. त्यासाठी आपल्या हाताकडून 5-50 पत्रिका हातानं लिहून करल्या गेल्याच पाहिजेत. जर गेल्या नाही तर आपण त्या चुकीला आपण जबाबदार असतो आणि आपल्याला कळत नाही, त्यावेळेला आपण अडचणीत येऊन काहीतरी सांगत बसतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. प्रयत्न करा, ह्या सगळ्या गोष्टी इथं पंचांग हातात घेऊन वाचा आणि ते घेतल्यानंतर त्याच्या खाली एक चौकोन येतो, ते काय आहे, ते कसं बघायचं, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत हा भाग अभ्यासा, वाचा, प्रयत्न करा, शेअर करा, लाईक करा, लोकांना सांगा, लोकांपर्यंत पोचवा. तुम्ही स्वतः शिका. काय प्रॉब्लेम आलास तर खाली कमेंटमध्ये मला विचारू शकता. आभारी.